और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व शांत वातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे। याच अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र दहशतवादी व विघातक कृत्य प्रतिबंधक कायदा MPDA अंतर्गत 1 वर्षाकरिता स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे। स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कॅम्प 4 मधील शिवशक्ती कॉलनी येथे राहणारा तुषार उर्फ गोट्या संतोष गोडांबे आणि भीम कॉलनी येथे राहणारा अमोल पांडुरंग सावंत यांचा समावेश आहे। या दोन्ही गुन्हेगारांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून जबर मारहाण, धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत माजवणे, नागरिकांना धमकावणे अशा प्रकारांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं। ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या प्रस्तावास मंजुरी देत दोन्ही अट्टल गुन्हेगारांना 1 वर्षांकरिता नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय। ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक या अनुषंगाने आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि सदर निवडणूक ही शांततेत पार पाडण्यासाठी, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि निर्भीडपणे आणि इम्पार्शियली पार पाडण्यासाठी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त, माननीय रिजन सर आणि माननीय DCP सर यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तुषार उर्फ गोट्या संतोष गोडांबे वय 19 वर्ष, राहणार शिवशक्ती कॉलनी उल्हासनगर 4 आणि अमोल पांडुरंग सावंत राहणार भीम कॉलनी उल्हासनगर 4 या 2 सराईत गुन्हेगारांवर 15पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते आणि सदर गुन्हेगार हे बेलवर सुटून आल्यानंतर देखील शरीराविरुद्धचे गुन्हे करत होते, सार्वजनिक शांतता भंग करणारे गुन्हे करत होते आणि त्यामुळे त्यांच्यावर एक ठोस आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करणं आवश्यक होतं आणि वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्टचे 1996 चे कलम 3(1) नुसार धोकादायक व्यक्ती या कॅटेगरीनुसार त्यांना माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार 1 वर्षाकरता तुषार उर्फ संतोष गोडांबे याला मध्यवर्ती कारागृह नाशिक आणि अमोल पांडुरंग सावंत याला मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे या ठिकाणी 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अशा प्रकारच्या आपल्या कारवाया सुरूच राहणार आहेत। मी या निमित्ताने उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याकडून कोणतेही कायद्याचं उल्लंघन होणार नाही, शांतता अबाधित राहील या प्रकारचं वर्तन ठेवावं। त्याचबरोबर आपल्याला अशी कोणतीही गोष्ट निदर्शनास आली ज्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी किंवा डायल 112 कॉल करावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।